एक आई, एक शिक्षिका, एक पत्नी. तिचं आयुष्य अजून कितीतरी स्वप्नांनी भरलेलं होतं. ती आता फक्त आठवणीत उरली आहे. दीपिका, वय 28. शिक्षिका म्हणून कर्तव्य बजावत असताना एका क्रूर नात्याची बळी ठरली. 20 जानेवारी 2025 रोजी पांडवपुरा तालुक्यातील मणिखल्ली गावातील दीपिका रोजप्रमाणे शाळेसाठी बाहेर पडली. पण त्या दिवशी ती घरी परतलीच नाही. ती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मेलुकोटे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष दिलं नाही, असा आरोप तिच्या कुटुंबाने केला. दीपिका गोंड ही एक शिक्षिका होती. त्यासोबत ती इंस्टाग्रामवरती रील्स देखील बनवत असे. ती खूपच सुंदर होती, एखाद्या चित्रपटाची अभिनेत्री शोभावी अशीच. त्यामुळे तिने जशा इंस्टाग्रामवरती रील्स टाकायला सुरुवात केली, तिचे फॉलोअर्स देखील भरपूर प्रमाणामध्ये वाढू लागले होते. पण इंस्टाग्रामचे हे रील्स तिच्या जीवनामध्ये काहीतरी भयानक घडवतील याचा मात्र तिने कधीही विचार केला नसेल. कर्नाटकच्या पांडवपुरा तालुक्यातील मनियाखल्ली येथे राहणारी दीपिका एका खाजगी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. तिचा नवरा लोकेश आणि एक 7 वर्षाचा मुलगा असं तिचं छोटंसं कुटुंब होतं. दीपिका ज्या गावात राहत होती ते गाव छोटं असल्यामुळे त्या गावामध्ये बस स्टँड नव्हतं. त्यामुळे दीपिकाला शाळेत जाण्यासाठी स्कूटीचा वापर करावा लागत असे. ती घरापासून स्कूटीने बस स्टँडपर्यंत जात असे आणि नंतर तेथून पुढे ती बसने मांडिया गावात तिच्या शाळेमध्ये जात असे. सकाळी लवकर उठून ती घरातील सर्व कामे आवरत असे. त्यानंतर साधारण 8:30च्या दरम्यान ती स्कूटी घेऊन बस स्टँडवरती पोहोचत असे. दिवसभर शाळेत शिकवल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता ती घरी परतत असे. पुन्हा घरी आल्यावरती घरातली कामं तसेच रील्स बनवणे हे काम तिचे चालू होते. मुलाला सांभाळणं, घर सांभाळणं, शाळेची नोकरी करणं तसेच इंस्टाग्रामवरती रील्स देखील बनवणं हे सारं काही व्यवस्थितपणे सुरू होतं. पण त्या दिवशी 20 जानेवारी 2024ला दीपिका स्कूटी घेऊन नेहमीप्रमाणे गेली. सारं काही रोजच्याप्रमाणेच होतं. पण ती जसं दुपारी तिच्या नवऱ्याला फोन करत असे, तो मात्र तिने केला नाही. दुपारी फोन न आल्यामुळे त्याने विचार केला की कदाचित आज दीपिकाला काम जास्त असावं, त्यामुळे तिला त्यामधून वेळ मिळाला नसावा. त्याला वाटलं की संध्याकाळी 6:30ला ती शाळेतून सुटल्यावरती फोन करेल. पण तेव्हाही तिचा फोन आला नाही. 7:30 झाले तरी देखील आज दीपिकाचा फोन का आला नाही या गोष्टीने तेव्हा मात्र तो त्रस्त होऊ लागला. दीपिकाचा नवरा घरी आला तेव्हा त्यानं पाहिलं की दीपिका घरी नव्हती. आता मात्र फोन केला पण दीपिकाचा फोन मात्र स्विच ऑफ येत होता. त्याने बराच वेळ फोन लावून पाहिले पण फोन स्विच ऑफच होता. फोन का लागत नाही म्हणून त्याने त्याच्याकडे असलेल्या तिच्या सहकाऱ्यांना फोन केला. तेव्हा त्याला माहीत पडलं की त्या दिवशी दुपारी दीपिका काही कामानिमित्त दुपारी 12 वाजताच शाळेतून बाहेर पडली होती. हे ऐकून लोकेशच्या मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली, कारण पूर्ण दिवसभरामध्ये दीपिकाने एकही फोन त्याला केला नव्हता. ते अजूनपर्यंत घरी देखील आलेली नव्हती. काय करावं हे त्याला कळत नव्हतं. त्यामुळे तो लगेचच पोलीस स्टेशन गाठतो. तो पोलिसांना आजच्या पूर्ण दिवसाबद्दल सांगतो. नेहमी माझी पत्नी मला फोन करते, पण आज तिचा फोन आला नाही. कामात असावी म्हणून मी देखील वाट पाहिली, पण ती अजूनही घरी देखील परतलेली नाही आणि तिचा फोन देखील स्विच ऑफ येत आहे. त्याने आपली पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली. आता बरीच रात्र झालेली होती, त्यामुळे दीपिकासोबत काही बरे वाईट तर झाले नसेल ना, असा विचार सर्वजण करू लागले. रात्र असल्यामुळे पोलीस देखील जास्त माहिती मिळवू शकले नाहीत. पण सकाळ होताच लगेचच पोलिसांनी तपास जलद गतीने सुरू केला. खूप तपास केल्यानंतर एका टेकडीच्या मंदिराजवळ दीपिकाची स्कूटी आढळली. पोलिसांनी रात्री तक्रार देऊन देखील विशेष तपासणी सुरू केलेली नाही. या गोष्टीमुळे दीपिकाचा पती योगेश यानं आपले नातेवाईक आणि शेजाऱ्यांना घेऊन दीपिकाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. ते त्या जागी पोचले जिथे दीपिकाची स्कूटी मिळाली. स्कूटी जिथे सापडली
त्याच्या आजूबाजूला त्यांनी सर्वत्र शोध घेतला. सर्वजणांनी मिळून त्या टेकडीवरती चढायला सुरुवात केली. खूप शोध घेतल्यानंतर एक जागा त्यांना अशी दिसली की जिथे माती खूप मोकळी वाटत होती, जसे की तिथे एखाद्या फावड्याने किंवा कुदळीने खोदले गेले होते. नेमकं इथे काय असू शकतं हे पाहण्यासाठी लोकेश आणि तेथे असलेले इतर लोक ती माती बाजूला करायला सुरुवात करतात. थोडे खोदल्यानंतर त्यांना त्या मातीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाच्या शरीराची ठेवण ही दीपिकाच्या शरीराप्रमाणे दिसत होती. त्या मृतदेहाच्या शरीरावरती तेच कपडे होते जे दीपिकाने घरातून निघताना घातले होते. इथे सर्वात आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या मृतदेहाचा चेहरा इतका खराब केला गेला होता की त्या मृतदेहाची ओळख पटणे कठीण जात होते. पण लोकेशने मात्र हे कपडे आणि हा मृतदेह दीपिकाचाच आहे हे ओळखून रडायला सुरुवात केली. आता सर्वांसमोर प्रश्न हा होता की दीपिका ह्या टेकडीवरती कशी पोचली आणि तिच्यासोबत असं कृत्य का केलं गेलं. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले. दीपिकाच्या मृतदेहाला ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले गेले. आता पोलिसांनी अधिक तपास सुरू केला, पण तपासात देखील पोलिसांच्या हाती काहीही लागत नाही. आता पोलिसांनी दीपिका आणि तिचा पती लोकेश यांच्याविषयी जास्त माहिती काढण्यास सुरुवात केली. जेव्हा दोघांच्या वैवाहिक जीवनाविषयी शेजारी आणि नातलगांकडे माहिती घेण्यात आली, तेव्हा एक धक्कादायक सत्य त्यांच्या समोर आलं. साधारण 15 दिवसांपूर्वी दोघं नवरा बायकोंमध्ये खूप जोराचे भांडण झाले होते. भांडण इतकं जोरदार होतं की आजूबाजूच्या लोकांना देखील स्पष्टपणे काय झाले आहे ते कळत होतं. या सर्व माहितीमुळे पोलिसांनी लोकेशला अधिक माहितीसाठी पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये बोलावले. तेव्हा लोकेशने चौकशी दरम्यान सांगितले की 15 दिवसांपूर्वी माझे आणि माझ्या पत्नीचे खूप भांडण झाले होते, पण मी मात्र असं काहीही केलेलं नाही की ज्यामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू होऊ शकतो. पुढे चौकशीमध्ये त्याने हेही सांगितलं की दीपिका इंस्टाग्रामवरती खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह होती. तिचे खूप सारे फॉलोअर्स झाले होते आणि त्या सर्व फॉलोअर्समध्ये एक फॉलोअर्ससोबत तिचे खूप चांगले बोलणे होत असे. त्याचे नाव होते नितेश. तो दीपिकाच्या प्रत्येक रील्सवरती कमेंट देखील करत असे. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की नितेश हा दीपिकाच्या गावातील राहणारा होता. आता तो कधीकधी दीपिकाला रील्स बनवण्यामध्ये देखील मदत करत असे. तो व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला किंवा एडिटिंग करायला अशा प्रकारे अधिक प्रकारे तिची मदत करत असे. हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे संबंध वाढले. रील्स बनवण्याच्या, एडिट करण्याच्या बहाण्याने आता नितेश दीपिकाच्या घरी देखील येत असे. पण तो तिला बहिणीचं नातं लावत होता. दीपिकाही त्याला आपल्या भावाप्रमाणे मानत होती. दीपिकाच्या नवऱ्याला देखील याबद्दल काहीही हरकत नव्हती, कारण ते दोघं सहज एकमेकांना बहीण भाऊ मानत होते. पोलिसांनी अधिक माहितीसाठी दीपिका आणि लोकेशची कॉल हिस्ट्री चेक केली. दीपिकाच्या कॉल डिटेल्सवरनं पोलिसांना नितेशचा मोबाईल नंबर मिळाला. त्या दिवशी देखील दीपिकाचे नितेशसोबतच बोलणे झालेले होते. त्यामुळे पोलिसांनी नितेशला शोधायला सुरुवात केली, कारण जरी दीपिकाच्या नवऱ्याला दीपिका आणि नितेशच्या नात्याविषयी हरकत नसली तरी शेजारी पाजारी मात्र त्यांच्या नात्याला नावं ठेवत होती, जे आता लोकेशच्या देखील कानावरती ऐकायला येऊ लागले होते. त्यामुळे लोकेशने दीपिकाला नितेशसोबत भेटू नको, बोलू नको आणि रील्स देखील बनवू नको असे सांगितले. याच गोष्टीवरून 15 दिवसांपूर्वी दोघं नवरा बायकोंमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. पोलीस सर्वत्र नितेशचा शोध घेत होती, पण नितेश मात्र काही हाती लागत नव्हता. पण एके दिवशी अचानक लेटेस्टचा मोबाईल ऑन झाला. त्याचं लोकेशन कर्नाटकमध्ये दाखवत होतं. पोलिसांनी लगेचच नितेशला अटक केली. त्यानंतर नितेशकडे चौकशी करायला सुरुवात केली. पोलिसांच्या चौकशी दरम्यान नितेशने जे काही सांगितलं ते पोलिसांना हैराण करणारं होतं. नितेशने सांगितलं की जरी तो दीपिकाला बहीण मानत असला
तरी मनातून मात्र तो तिच्यावरती खूप प्रेम करत होता. ती त्याला खूप आवडत होती. दीपिकाचे लग्न झाले होते. तिला एक मूल देखील होते. तरी देखील नितेश तिच्यावरती खूप प्रेम करत होता. त्याला तिच्यासोबत आपले प्रेमसंबंध वाढवायचे होते. पण जेव्हा दीपिका आणि लोकेश या दोघांमध्ये भांडण झाले, तेव्हा दीपिकाने व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवरती नितेशला ब्लॉक केलं होतं. तिने नितेशसोबत सर्व संपर्क बंद केला होता. या सर्व गोष्टींमुळे नितेश चिडला होता. दोघं नवरा बायकोंमध्ये भांडण झाल्यानंतर कधीही दीपिकाने ना नितेशशी बोलण्यासाठी संपर्क केला, ना रील्स बनवण्यासाठी. त्यामुळे नितेशची मनस्थिती खराब झाली. दीपिकाला मिळवण्यासाठी काय करावे याचा तो विचार करू लागला. नितेशने दीपिकासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती मात्र त्याच्याशी बोलण्यास तयार नव्हती. तो दिवस होता 20 जानेवारीचा, जो नितेशच्या जन्मदिवसाचा दिवस होता. त्यानिमित्ताने त्याने दीपिकाला कॉल केला. त्या कारणाने ती त्याच्याशी शेवटची भेटावी अशी इच्छा त्याने व्यक्त केली. पण दीपिकाने मात्र त्याला स्पष्ट शब्दात सांगितले, तिला त्याच्याशी भेटायचंही नाही आणि बोलायचंही नाही. तिने त्यालाही सांगितले की तुझ्यामुळे माझ्या वैवाहिक जीवनावरती परिणाम होत आहे. लोक वाईट साईड बोलत आहेत. तेव्हा नितेशने तिला खूप विनवण्या केल्या की आज शेवटचं येऊन त्याच्याशी भेटावं आणि त्याचा वाढदिवस साजरा करावा. त्यानंतर तो कधीही तिच्याशी संपर्क करणार नाही. दीपिकाने त्याला नकार दिला. तरी देखील तो मात्र तिला सतत कॉल करत होता आणि फक्त एकदा शेवटचं भेट अशी विनवणी करत होता. शेवटी वैतागून दीपिका 12 वाजता शाळेतून निघते. ठरलेल्या जागी ती पोहोचते. ठरल्याप्रमाणे तिथे केक कापला गेला. दोघांनी केक खाल्ला. पण त्याच दरम्यान नितेशने दीपिकासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. तिला हे काय होतंय हे कळेनासं झालं होतं, कारण तिच्या मनामध्ये नितेशविषयी अशी कोणतीही भावना नव्हती. ती त्याला मनापासून भाऊ मानत होती. पण नितेशचं असं वागणं पाहून तिला काय करावं ते कळत नव्हतं. तिने कठोर शब्दात त्याला नकार दर्शवला आणि तिथून जाऊ लागली. दीपिकाला जराही कल्पना नव्हती की नितेशची पुढची योजना काय असू शकेल. पण नितेश मात्र अगोदरच सर्व काही प्लॅन करून आलेला होता. जर दीपिकानं त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही तर तो तिच्यासोबत काय करेल. जेव्हा दीपिका तिथून निघून जाऊ लागली तेव्हा त्याने तिला गाठलं आणि तिच्या साडीच्या पदराने तिचा गळा आवळला. तसेच त्याने त्या टेकडीवरती अगोदरच खड्डा खणून ठेवला होता. जेव्हा त्याला खात्री पटली की दीपिका मृत झालेली आहे, तेव्हा त्यानं त्या खड्ड्यामध्ये तिला टाकलं. त्यानंतर त्यावरती माती टाकून तो तिथून पळून गेला. नितेशसोबत केलेल्या चौकशीमध्ये असे समोर आले की नितेशने एकतर्फी प्रेमातून दीपिकाची हत्या केली. यातून आपल्याला काय समजते, तर असे एकतर्फी प्रेम किती भयानक असू शकते. जर तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही तर जोर जबरदस्तीने तुम्ही त्याला आपलंसं बनवण्याचा कधीही प्रयत्न करू नका. कारण प्रेम ही भावना खूप सुंदर असते. तिला असा कलंक लावू नका. प्रेमामध्ये दोघांची सहमती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एकतर्फी प्रेम केलं तर तुम्हाला त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. एखाद्याला आपलं करण्यासाठी कधीही असा अपराध करू नका की ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पस्तावा करावा लागेल. कारण यामुळे आयुष्यभर फक्त पश्चातापच करावा लागणार आहे. आता दीपिकाच्या केसमध्ये देखील दीपिका जीवानीशी गेली. तिचा नवरा आणि मुलगा एकटा पडले, तर नितेश तुरुंगामध्ये बसला. म्हणून कधीही रागापोटी कोणतीही गोष्ट अशी करू नका. अशाच नवनवीन सत्यघटना ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.